तुम्हाला माहिती आहे का, कर्नाटकमध्ये मूव्हीज बघायला फक्त 200 रुपये तिकीट आहे. पण महाराष्ट्रात तितक्याच आपल्याकडे पॉपकॉर्न पण मिळत नाही हो. हो ना. ॲक्च्युली काय आहे ना, कर्नाटक सरकारने 2014च्या सिनेमाज रेग्युलेशन रूल्समध्ये सुधारणा केली आहे. आणि त्यांनी एक नवीन रूल म्हणजे सब रूल आणला आहे. आणि आता म्हणजे तो असा आहे की आता कोणत्याही भाषेतला सिनेमा पाहण्यासाठी तिकीट दर 200 रुपयांपेक्षा जास्त असूच शकत नाही, तेही एंटरटेनमेंट टॅक्स धरून. हो. मग महाराष्ट्रामध्येच काय चाललं आहे? तुम्ही विकेंडला मल्टिप्लेक्समध्ये जाता, मूव्ही बघायला गेलात की मग तर आपल्याकडे तिकीट फक्त 350 रुपये प्लस पॉपकॉर्न आणि मग कोल्ड्रिंक्स. म्हणजे मनोरंजन काहीच नाही आहे इथे, तर फुल ब्लाऊन खर्च झाला. सिनेमा इज फॉर कॉमन पीपल, पण महाराष्ट्रात ते आता लक्झरी झालं आहे का? तुम्हाला काय वाटतंय? कर्नाटक सरकारने प्रेक्षकांचा आवाज ऐकलाय. महाराष्ट्रात मात्र ज्याचं जळतंय त्यालाच पेटतंय अशी अवस्था आहे. सध्या तरी अशीच अवस्था आहे. मनोरंजन हा हक्क आहे की नाही, फक्त पैसेवाल्यांची मालमत्ता नाही आहे. महाराष्ट्र सरकारनेही हे लक्षात घ्यायला हवं आहे. तुम्हाला वाटतं का महाराष्ट्रातही 200 रुपयेच तिकीट म्हटले 200 रुपयेच कॅप लागू व्हायला हवं आहे? कमेंट करा मग.